जमते का खोलायला? दे इकडं, मी खोलते. दे दे, मी खोलते. हो हो, बघायचं ना काय आलंय, बघायचं काय आलंय. हा दे, मी काढते. चल, आपल्याला हे 2 वॉलपेपर रिसीव झालेले आहेत. मिशोवरून मागवलेले आहेत मी. हे खास किचनसाठी, किचनचं मेकओव्हर करायचं आहे मला, म्हणून मी मागवलेत. छान आहे का दादू? छान आहे का? काय आहे ते? छान आहे, छान आहे. तर जे मागवले होते तेच आलेत, आणि 2 मागवले होते मी. बघा, आणि किचन आपलं या अवस्थेत आहे आत्ता सध्या. तर इथे लावायला मी मागवलं होतं किचन ओट्याला, आणि हे जे दिसतंय तर हे कवर करण्यासाठी मागवलं होतं, पण मी त्याच्यासाठी दुसरं काहीतरी मागवलेलं आहे. तर आपण हे फक्त किचन ओट्याला आणि या साईडला वापरणार आहोत. तर बघूयात, माझा स्वयंपाक झाला तर आपण हे लावायला घेऊया. उठ लवकर, मी देते. धर, ठीक आहे. धर, घे बॉल घे. थांब ग जरा. हां, उठ, चल उठा, चला खेळा. बॉलसाठी भांडण चालू. तू तिकडे थांब, एक साईडला जा. टाक इकडनं, चल बॉल. चल टाक दीदीकडं, दीदीकडे टाक बॉल. धर, घे ना पटकन. थांब, त्याला घेऊ दे, त्याला घेऊ दे, त्याला घेऊन दीदीकडे टाक, दीदीकडे टाक. टाक नाही आगाव, टाक ना, तिच्याकडे टाक ना बॉल. दीदी सोबत खेळ ना, रडायचं नाही मग. घेऊ दे त्याला, थांब, घेऊ दे. दे त्याला ते. डोकं काय पटतो, तुला लागत नाही का? हे घे, मी देते. धर, घे. पकड की. सो गाईज, चला, माझा स्वयंपाक झालाय आणि मी ठरवलं की घेऊ आपण लावायला वॉलपेपर इकडे. तर बारका पण झोपलं होतं आणि म्हटलं की एक एक करून सगळं व्यवस्थित करून घेऊया. आता हे भांडी मी इकडे शिफ्ट करते सर्व. तर चला, आपण लावायला घेऊयात वॉलपेपर, आणि छान दिसणारे लावल्यानंतर ह्या साईडला पण लावायचं, आणि ते पूर्ण हे कवर करून टाकूया आपण. तर चला, करूया स्टार्ट. चला, तर मग फायनली मुहूर्त लागला आहे मेकओव्हरसाठी. माझ्या डोक्यामध्ये बरेच दिवस होतं की मेकओव्हर करूयात किचनचा, कारण जे भिंतीला आहे पाठीमागच्या साईडला तो डाग, तर तो खूप विचित्र दिसत होता, आणि ते स्वयंपाक करताना सारखं त्याच्याकडे लक्ष जात होतं. मग म्हणलं ते जे मी मिशोवर वॉलपेपर बघितला होता तो मागवला ओट्यासाठी, आणि मागं लावायला ती शीट मागवली. तर इकडे मी सामान ठेवून घेते साईडला. या साईडला टेबल ठेवलं तर त्याच्यावर ठेवून घेते, आणि मी खाली बघत होते पाल आहे का नाही. मला खूप भीती वाटते पालीची, त्याच्यामुळं मी पहिलं सगळं चेक केलं आणि मग नंतर आवरायला घेतलं ते. कारण तिथं असतेच किचन ओट्याला कोपऱ्यात, इकडे तिकडे कुठं ना कुठं लपलेलीच असते पाल. म्हणून मी पहिलंच पूर्ण चेक केलं आणि मग घेतलं सगळं आवरायला. मग इथे मी त्याच्या आधी वॉलपेपर लावायच्या आधी मी स्वच्छ पुसून घेतला ओटा, कारण धूळ वगैरे असते तर नीट लागत नाही वॉलपेपर. त्याच्यामुळे ते ओल्या कापडाने पूर्ण स्वच्छ पुसून घेतलं, आणि त्यानंतर वॉलपेपर लावायला घेतला. स्टार्टिंग समजत नव्हतं कसं लावू, कारण एकटीच होते आणि कधी लावलं नाही, त्याच्यामुळं कळत नव्हतं, आणि रिदिशा पण त्रास देत होती. तर मग स्टार्टिंगला थोडंसं झाली इकडे तिकडे गडबड. नंतर ती ट्रिक एकदा कळली, त्याच्यानंतर एवढं फास्ट लावलं ना मी ती पूर्ण वॉलपेपर, आणि इझिली लागला तो. नंतर माझ्या मोबाईलमध्ये स्टोरेज फुल झालं, व्हिडिओ रेकॉर्डच होत नव्हता. मग मला माहितीच नाही मी तिथं वॉलपेपर लावते आहे, माझं लक्षातच नाही. तर मग माझं पूर्ण वॉलपेपर लावून झाल्यानंतर मी बघितलं, आणि नंतर तुम्ही फायनल लुक बघाच किती छान दिसतो आहे वॉलपेपर. सो इकडे मी लावून घेतलेलं आहे, आणि व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला कारण स्पेसच दाखवत नव्हतं मी बघितलं तेव्हा, आणि मला माहितीच नाही स्पेस नाही दाखवत आहे, त्याच्यामुळं पुढचा व्हिडिओ रेकॉर्डच नाही झाला. तर मग इथं पूर्ण लावून घेतलं आहे, आणि थोडंसं ही साईड बाकी आहे, ही वाली. तर दुसरं वॉलपेपर आहे त्याचं,
कट करून लावेल मी तिथे. मी 2 रोल मागवले होते वॉलपेपरचे. एक तर इथे यूज झालेला आहे पूर्ण, तुम्ही बघताय समोर, आणि सेकंड रोलमधनं मी थोडासा तुकडा कापून घेतला आहे, कारण पूर्ण तो यूज होणार नव्हता. आणि मेजरमेंट घेतलं जेवढा स्पेस दिसतो आहे तिथं रिकामा, आणि तेवढं मी कट करून घेतलं आणि ते लावते पुढे. तो का इझिली लागून जाईल, कारण एकदा ट्रिक कळली ना तर तो इझिली लागतो कसं लावायचं काय. पूर्ण लावून झालेलं आहे. खूप छान वाटतंय. आधीचा लुक आणि आताचा लुक किती फरक आहे. मस्त लुक आलाय, एकदम रिच लुक, खूप भारी वाटतंय. आता तिथं मी जे मागवलंय ते येईल 1-2 दिवसात, तर ते पण आपण कवर करून घेऊ. आणि काय मागवलंय ते तुम्ही बघाच व्हिडिओमध्ये. सो गाईज, आपली ही भिंत आहे आणि ह्या भिंतीसाठी जे मागवलं होतं ते आलेलं आहे आणि ते मी तिथे आता लावते आहे. तर बघा, भिंतीचं असं आहे लुक आत्ता सध्या तरी. तर आपण ते लावल्यानंतर कसा लुक दिसतोय हे पण बघूया. नंतर मी दाखवतेच पूर्ण लुक कसं दिसतोय ते. चला आपण ते लावून घेऊया पहिलं. सो या भिंतीसाठी मी मागवलेली आहे व्हाईट कलरची शीट. ही का मागवली आहे, कारण जे भिंतीवरचा डाग होता तो खूप मोठा होता आणि जास्त होता. तर मी म्हटलं वॉलपेपर नको लावायला इथे आपण शीट लावूया, कारण एक ही पूर्ण शीट आहे ती बराच एरिया कवर करते आणि सिम्पल अँड इझिली होऊन जातं हे सगळं. जास्त खर्च करायची गरज पण लागत नाही. त्याच्यामुळे मी ठरवलं की व्हाईट शीट लावूयात आणि याचा लुक पण एवढा छान येतो लावल्यानंतर, आणि इझी पण आहे लावायला ते. त्याच्यामुळे मी ठरवलं की ही शीट लावूयात आपण. मग इथे मी लावायला घेतलेली आहे आणि मला एकटीला जमत नव्हतं लावायला, कसं लावू, पण तसंच लावलं मी, कारण याचा गम जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, तो हाताला पण चिटकत होता. आणि तसंच मी लावायला घेतलं, कारण बारका पण झोपलेला होता आणि मला तो उठायच्या आधी हे सगळं काम आवरायचं होतं. तो उठल्यानंतर मला काहीच करून देत नाही. या साईडची मी लावत होते त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणजे मध्ये थोडासा गॅप राहिला आणि ते जे स्टिकर आहे पाठीमागचं ते पूर्ण म्हणजे परत चिटकत होतं ते काढल्यानंतर पण, आणि मला एकटीला ते जमत नव्हतं कसं करू. पण मी तसंच लावायला घेतलं आणि थोडंसं मध्ये स्पेस राहिल्यानंतर माझा मूडच गेला. म्हणलं एवढं मी मागवलं आहे आणि असं झालं. मग ते स्पेस राहिलं तिथं मी दुसऱ्या शीटची थोडंसं पट्टी कापून ते मी कवर केल्यानंतर थोडंसं चांगलं दिसलं, म्हणजे मग मला जरा बरं वाटलं, कारण एकटीला एवढं सगळं करणं म्हणजे अवघड आहे. आणि ते लावून घेतलं, मग ते कवर झालं. तुम्ही बघता इथं खूप छान दिसत होतं लावल्यानंतर. आणि हे जे मी मागवलं ते ईट, ते मिशोवरून मागवलं आणि याची साईज मला वाटलं मोठी येईल, पण थोडीशी छोटी आहे. ठीक आहे, पण छान आहे. आणि त्याच्यासोबत मला 2 स्पून असे रिसीव झाले, ते मी लावून घेतलं. आणि मी बघत होती इथं कसं लावू, म्हणजे कसं लावल्यानंतर छान दिसेल. तर इथे मी दोन्ही लावून घेतलेले आहे आणि नंतर तुम्ही फायनल लुक बघाच.